धनं मत्ति पुतं मत्ति इति बालो विहयति अतहि अतनो नत्थि कुतो पुतं कुतो धनं। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही, तुझ्या स्वतःच्या शरीरावर तुझी काही हुकूमत चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठले धन? या तथागत सम्यक संबुद्धांच्या या धम्मपदाच्या या धम्मगाथेनं बोधिसत्व महाकारुणिक अर्हत सम्यक संबुद्ध देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज जनकनगरी यवतमाळ येथील आयुष्यमान उपासक संघपालजी अशोकरावजी मेश्राम व आयुष्यमती प्रियंकाई संघपालजी मेश्राम या परिवारामध्ये या नूतन या गृहप्रवेशाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयुष्यमान संघपालजी मेश्राम व आयुष्यमती उपासिका प्रियंकाताई मेश्राम यांनी या कार्यक्रमासाठी मला पाचारण केलं, आमंत्रित केलं, आदरातिथ्य केलं। उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। त्याचप्रमाणे नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक आणि उपासक उपासिका यांच्या प्रती सुद्धा मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी खाली हात ठेवा, साधू साधू म्हणा। तर तथागत भगवान बुद्धांनी मनुष्याला गृहस्थ जीवनाकरिता, गृहस्थ जे कौटुंबिक लोक आहे, तर मी वारंवार माझ्या प्रवचनामध्ये ते सांगत असतो आणि पुन्हाही सांगणार आहे की आपण जगामध्ये श्रीमंत व्यक्ती कोणता? तर श्रीमंत व्यक्ती आपण भौतिक ऐहिक जी काही धनसंपत्ती आहे याच्यावरून आपण श्रीमंत असल्याची व्याख्या करत असतो, लक्षात घ्या। परंतु भगवान बुद्धांच्या म्हणजे शब्दामध्ये जगातील या विश्वातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता? म्हणजे आपण जसं जगाच्या पातळीवर वॉरेन बफेट असेल, बिल गेट्स असेल, तर असे आपण नाव ऐकतो, पण जगाच्या म्हणजे जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता? तर बुद्धानं सांगितलंय की ज्या व्यक्तीकडे 5 प्रकारची संपत्ती आहे। किती प्रकारची? ज्याच्याकडे 5 प्रकारची संपत्ती आहे तोच खऱ्या अर्थाने जगातला श्रीमंत व्यक्ती होय। ज्याच्याकडे गाडी बंगला दागदागिने बँक बॅलन्स आहे याला श्रीमंत नाही म्हटलं। तर भगवान बुद्धांनी कोणाला श्रीमंत म्हटलेलं आहे की कोणत्याही मनुष्याने आपल्या जीवनामध्ये 5 प्रकारच्या संपत्ती सांभाळल्या पाहिजे, कमावल्या पाहिजे। 5 प्रकारच्या संपत्ती आपण त्याच्यासाठी धडपड केली पाहिजे आपल्या जीवनापाशी। म्हणजे भगवान बुद्धाने हेच सांगितलंय की ज्याच्याकडे 5 प्रकारची संपत्ती आहे तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत जगातील व्यक्ती आहे। तर मी ही नेहमी प्रवचनामध्ये सांगतो, आता हे सांगतो। तर पहिल्या प्रकारची संपत्ती सांगितली आहे भगवान बुद्धांनी, ती म्हणजे पारिवारिक संपत्ती। पारिवारिक संपत्ती म्हणजे अनेक लोकांकडे धनसंपत्ती आहे परंतु त्यांच्या सोबत त्यांचा परिवार नाही, लक्षात घ्या। अनेक लोकांकडे भरपूर धनसंपत्ती आहे परंतु त्यांना ते निसंतान आहे, त्यांना मुलबाळ नाही आहे, तर त्या संपत्तीचा काय उपयोग? म्हणजे अनेक लोकांकडे भरपूर धनसंपत्ती आहे पण त्यांच्याकडे परिवार नसेल, परिवारातल्या लोकांसोबत त्यांचं पटत नसेल, परिवार त्यांच्या सोबत नसेल, दुःखात नसेल, तर आपल्याकडे धनसंपत्तीच्या सोबतच भगवान बुद्धांनी ते बंद करून द्या बरं, सायलेंट मध्ये बंद करून, पारिवारिक संपत्ती सुद्धा माणसानं आपल्या जीवनामध्ये बंदच करून देते। तर तथागत सम्यक संबुद्धांनी पहिल्या प्रकारची संपत्ती सांगितली ती म्हणजे पारिवारिक संपत्ती। पारिवारिक संपत्ती म्हणजे
आपले संपूर्ण कुटुंबांना आपण सोबत घेऊन राहिलं पाहिजे. आपल्या संपूर्ण जे काही नातेवाईक आहे, म्हणजे पत्नी असेल तरी पत्नीकडले आणि पती असेल कडे पतीकडले, तर दोनही परिवारातली म्हणजे भगवान बुद्धाने वसल सुत्तामध्ये सांगितलंय. वसल सुत्तामध्ये बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये, मी गृहस्थ जीवनाचं सांगत आहोत, वसल सुत्तामध्ये काय सांगितलं की जो मनुष्य दुसऱ्याच्या घरी पाहुणा म्हणून जातो आणि आमचार पावचार खातो, म्हणजे एखादा व्यक्ती, वसल कोणाला म्हणावे, वसल म्हणजे चांडाळ कोणाला म्हणावे, बुद्धाने सांगितलंय, बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये वसल सुत्तामध्ये. तर वसल चांडाळ कोणाला म्हणावं, जो दुसऱ्याच्या घरी जातो आणि गोड गोड खातो, पोटभर खातो, आमचार पावचार खातो दुसऱ्याच्या घरी, परंतु स्वतःच्या घरी मात्र कोणी पाहुणे आले तर त्यांचा योग्य पद्धतीनं तो आमचार पावचार करत नाही, खिशे खाली दाखवतो, दारिद्र्य दाखवतो, गरिबी दाखवतो. तर म्हणजे दुसऱ्याच्या घरी गोड गोड खातो आणि आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा तो आदरातिथ्य करत नाही, तर अशाला वसल समजावे, हे भगवान बुद्धाने सांगितले. तर पारिवारिक संपत्ती बुद्धानं कोणती सांगितलंय की आपण आपल्या सोबत परिवारातल्या लोकांना सुद्धा म्हणजे आपल्या बाजूने ते असले पाहिजे, यासाठी आपण परिवार म्हणजे पारिवारिक संपत्ती आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे ती परिवाराला जोडलं पाहिजे, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. तर पहिल्या प्रकारची संपत्ती आहे पारिवारिक संपत्ती. दुसरी सांगितली आहे भगवान बुद्धाने संपत्ती, ती म्हणजे आरोग्य संपत्ती. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं आहे आरोग्य परम लाभा, या जीवनामधला परम लाभ आरोग्य आहे. आपल्याकडे भरपूर धन संपत्ती असेल पण आपलं आरोग्य नीट राहत नसेल तर भगवान बुद्धाने सांगितलंय आपल्या आरोग्याची काळजी करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आरोग्य ही एक सुद्धा संपत्ती आहे, तर ही आरोग्य संपत्ती सुद्धा कमावली पाहिजे. व्यायाम केला पाहिजे, त्यासाठी मेडिटेशन केलं पाहिजे, आपली दिनचर्या व्यवस्थित केली पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण धम्माचं चिंतन केलं पाहिजे, सकारात्मक पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे, आपलं मनही निरोगी राहिलं पाहिजे आणि शरीरही निरोगी राहिलं पाहिजे. तर याच्यासाठी आपण सम्यक व्यायाम सुद्धा केला पाहिजे. म्हणजे मन आणि शरीर हे दोनही निरोगी राहण्यासाठी भगवान बुद्धाने सम्यक व्यायाम सांगितला आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये अकुशल पाप कर्म येऊ नये, त्याचा प्रवेश होऊ नये, याच्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे आणि कुशल पुण्य कर्माची आपल्या चित्तामध्ये मनामध्ये वाढ केली पाहिजे आणि पुन्हा पुन्हा वाढ केली पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय की जर मनुष्याला कुशल कर्म पुण्य कर्म करण्याचा छंद लागला असेल तर तो त्यांनी जोपासावा आणि कुशल पुण्य कर्म संग्रहित करावे. आपल्या सोबत कुशल कर्मामुळेच आपली लोक आठवण काढत असतात आपल्या जीवनामध्ये. किती दिवस जगलो याच्यापेक्षा कसं जगलो याला महत्व आहे. भगवान बुद्ध सांगतात की खा प्या आणि मजा करा, याच्यासाठी हे जीवन अजिबात नाही. आणि भगवान बुद्धाने हे सांगितले चार प्रकारची माणसं सांगितली या जगामध्ये. पहिला माणूस सांगितला भगवान बुद्धाने, गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतो आणि श्रीमंत होऊन मरतो. दुसरा माणूस सांगितलाय भगवान बुद्धाने, श्रीमंत कुटुंबात जन्म घेतो आणि ती बाप कमाई जी आहे तर ती कमाई गमावून बसतो आणि मग तो म्हणजे श्रीमंत कुटुंबात जन्म घेतो पण भिकारी गरीब होऊन मरण पावत असतो. आणि तिसरा मनुष्य बुद्धाने सांगितला, गरीब कुटुंबातच जन्म घेतो, आळसामुळे व्यसनामुळे गरीब कुटुंबातच जन्म घेतो आणि गरीब होऊनच मरतो. आणि चौथा मनुष्य सांगितला बुद्धाने, श्रीमंत कुटुंबात जन्म घेतो आणि श्रीमंत होऊनच मरतो. किती प्रकारचे माणसं सांगितले बुद्धाने? चार प्रकारचे. तर हे आपल्या जीवनामध्ये हे चार प्रकारचे मनुष्य. तर दुसऱ्या प्रकारची संपत्ती सांगितली बुद्धानं आरोग्य संपत्ती. आणि तिसरी सांगितली भगवान बुद्धाने शील संपत्ती. शील संपत्ती म्हणजे काय? शीलाचं सदाचाराचं आचरण केलं पाहिजे, म्हणजे सरळ सरळ पंचशील मार्गाचं अष्टांग मार्गाचं आचरण केलं पाहिजे. पानाती पाता, अदिन्न दाना, कामे सुमिचाचारा, मुसावादा आणि सुरा मेरय मज्ज, या पाच शिलाचं आचरणशील जीवन जगणं म्हणजेच शील संपत्ती कमावणं होय. म्हणून बाबासाहेबांनी सांगितले आहे, शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजात देशात तयार झाले तर त्यांच्या शिलातच म्हणजे त्यांच्या शिक्षणातच या देशाचा समाजाचा विनाश आहे. म्हणून शील हे अत्यंत महत्वाचं आहे. शिलाच्या ताकदीवरच बाबासाहेब विद्वान होते हे नाकारता येत नाही, परंतु बाबासाहेब शीलवान होते म्हणून ते
कोणाही पुढे झुकले नाही आणि शिलाच्या ताकदीवरच त्यांनी हे सर्व करून दाखवलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून शील आपल्याकडं मजबूत असलं पाहिजे, शिलाशिवाय ज्ञान काहीही कामाचं नाही आहे. आणि म्हणून शिलासोबतच प्रज्ञेसोबत शिलाची सुद्धा जोड असली पाहिजे. तर तिसरी संपत्ती सांगितली आहे शील संपत्ती. चौथी सांगितली भगवान बुद्धाने दृष्टी संपत्ती. दृष्टी संपत्ती म्हणजे काय? सत्य काय, असत्य काय, पुण्य काय, पाप काय आणि चांगलं काय, वाईट काय हे समजणं. दुःख, आर्य सत्य, दुःखाचं कारण, दुःखाचा समुदय आणि दुःख निवारण्याचा मार्ग, या 4 आर्य सत्याचा बोध करून घेणं, त्याचा साक्षात्कार करून घेणं म्हणजे दृष्टी संपत्ती हासिल करणं. म्हणजे मिथ्या दृष्टी म्हणजे कुठेही पैसा दान करणं नाही. तुम्हाला तर ते प्रकरण माहीतच आहे. तर ज्यांच्याकडे मिथ्या दृष्टी आहे, अंधविश्वास आहे, आंधळेपणानं ते लोक दान करत असतात, तर हे कोणती दृष्टी संपत्ती म्हणजे आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय ते समजलं पाहिजे. सत्य असत्याची जाणीव आणि माझ्यात हित आणि सुख समजलं पाहिजे मनुष्याचं आणि इतरांचे, त्यालाच म्हणतात दृष्टी संपत्ती. आणि 5वी सांगितली भगवान बुद्धाने भोग संपत्ती. भोग संपत्ती म्हणजे 5व्या क्रमांकावर सांगितलं की योग्य वयामध्ये आपण धनसंपत्ती सुद्धा कमावली पाहिजे. पण स्टेप 5वी दिली आहे. ज्याच्याकडे या 5 प्रकारच्या संपत्ती आहे, पारिवारिक संपत्ती, आरोग्य संपत्ती, शील संपत्ती, दृष्टी संपत्ती आणि भोग संपत्ती, ह्या 5 संपत्त्या ज्याच्याकडे असेल तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आणि भगवान बुद्धाने सांगितलंय की आपल्याकडे जी धनसंपत्ती आहे ती सम्यक आजीविकातून असली पाहिजे. वसल सुत्तामध्ये तर हेही सांगितलं भगवान बुद्धाने, एखादा व्यक्ती दुसऱ्याकडून कर्ज काढतो आणि त्याच्या कर्जाची परतफेड करत नाही, म्हणजे दुसऱ्याकडलं कर्ज काढतो आणि त्याची परतफेड करत नाही, जा तुझ्या बापाचं काय होते ते करून घे, तर दुसऱ्याकडून कर्ज काढतो आणि त्याची परतफेड करत नाही, तर हे त्या व्यक्तीला वसल समजावे. भगवान बुद्धाने पराभवही सांगितलाय. पराभव सुत्तामध्ये म्हणजे अधोगतीची कारणं, दुर्गतीची कारणं हे सांगितलंय आपल्या जीवनामध्ये. सम्यक आजीविका असली पाहिजे, म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका आजीविका मनुष्यानं केली पाहिजे. म्हणून 8 प्रकार म्हणजे 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार सांगितले आहे. मद्य व्यापार, विष व्यापार, मांस व्यापार, शस्त्र व्यापार, देह व्यापार. तर हे 5 प्रकारचे व्यापार सुद्धा भगवान बुद्धाने निषिद्धपणे सांगितले आहे. सम्यक आजीविका म्हणजे चांगल्या मार्गातून उपजीविका करणे, उदरनिर्वाह करणे, पोट भरणे. आणि म्हणून आर्य अष्टांगिक मार्गाचंच अंग आहे ते सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे चांगल्या मार्गाने धनसंपत्ती कमावणे. पराभव सुत्तामध्ये सांगितलं, इति दुत्तो सुरा दुत्तो अक्ख दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभवतु मुखम. याचा अर्थ काय होते? इथी म्हणजे स्त्री होत असते, सुरा म्हणजे दारू होत असते आणि अख्ख म्हणजे जुवा होत असते. तर ज्या घरामध्ये बाईचा नाद, घरवाली असून बाहेरवालीचा नाद करणं म्हणजे अनैतिक संबंध करणं, तर भगवान बुद्धाने सांगितलं आहे बाईचा नाद करणं म्हणजे वेश्येजवळ जाणं, वेश्यागमन करणं, परस्त्री गमन करणं किंवा अनैतिक संबंध प्रस्थापित करणं. तर ज्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला ह्या 3 गोष्टीचं नाद असेल तर त्याच्या घरातली धनसंपत्ती नष्ट व्हायला वेळ लागत नाही. मग तो पाटील असो का राजा महाराजे, त्याला उदाहरण आहे जगामध्ये की या 3 गोष्टीचा जर नाद असेल एखाद्या घरामध्ये तर त्यानं कमावलेली धनसंपत्ती सुद्धा नष्ट होऊ शकते. हे बुद्धाचं काळ्या दगडावरची रेष आहे. कोणती? बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद. बरोबर आहे का नाही? आता त्या आपण काल परवाच महिना झाला असेल घटना, एका व्यक्तीनं ते शेअर मार्केटमध्ये पैसे लावले आणि पूर्ण परिवारामध्ये तो कर्ज झालं आणि त्यानं पूर्ण स्वतःची पत्नी आणि जे 2 मुलं होते त्यांना जहर पाजून त्यांनाही मारलं आणि स्वतःही तो जहर पिऊन मेला, म्हणजे कर्ज झालं शेअर मार्केटमध्ये. तर हे एक प्रकारचं, जसं काही लोक जंगली रमी खेळतात, सट्टा मटका, तर हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे माणूस लोभाअंती आपला घात करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये असलेली धनसंपत्ती सुद्धा नष्ट होते. तर हे भगवान बुद्धाने सांगितलंय बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद
आपण कधीही आपल्या जीवनामध्ये करू नये. धनसंपत्ती जशी आली, धनसंपत्ती ती टिकवताही आली पाहिजे, हे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि दुसरी गोष्ट, धनसंपत्तीचा आपल्यामध्ये किंचितही अहंकार येऊ नये, लक्षात घ्या. आणि म्हणून 5 प्रकारचे नशा सांगितले आहे भगवान बुद्धांनी. आपल्याला असं वाटते दारूची नशा, आपण एक गाण्यामध्ये ऐकलं असेल, नशे में कोण नाही मुझे बताओ जरा, हे बुद्धाचंच वाक्य आहे, आता ते गाण्यामध्ये टाकलं. तर 5 प्रकारच्या नशा सांगितल्या भगवान बुद्धांनी. केवळ दारूचीच नशा नाही, 5 प्रकारच्या. तर पहिल्या प्रकारची नशा सांगितली भगवान बुद्धानं, दारूची नशा, जी जीवनाची दुर्दशा करत असते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी 5वं शीलच दिलाय, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी. म्हणजे सुरा म्हणजे कच्ची दारू आणि मेरय म्हणजे पक्की दारू, पक्की आणि कच्ची दारू. पमाद ठाणा म्हणजे प्रमादात आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, ठिकाण आहे, स्थळ आहे, जुगाराचं ठिकाण, दारूचं ठिकाण, मटक्याचं दुकान, जिथं भांडण कलह राहते अशा ठिकाणी उभं राहू नये. किंवा म्हणजे चुगलखोर बाई असेल, चुगलखोर माणूस असेल, अशा व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे, हे भगवान बुद्धाने सांगितलं आहे. पंडित जनाची संगत करा, सुज्ञ जनाची संगत करा, हे भगवान बुद्धाने सांगितलंय. तर पहिल्या प्रकारची नशा सांगितली भगवान बुद्धाने, दारूची नशा. भगवान बुद्धाने एका ठिकाणी सांगितलंय की तुम्ही रस्त्यानं जर जात असाल तर तुमच्या वाटेमध्ये जर वाघ आला तर त्या वाघाला घाबरू नका, लोक तुम्हाला वीर म्हणतील. भगवान बुद्ध असं म्हणतात की कोणी तुमच्या मानेवर तलवार जरी ठेवली तर त्या तलवारीलाही घाबरू नका. कोण तुम्हाला म्हणेल की उंच पहाडावरून उडी टाका, तर उंच पहाडावरून उडी टाकायला घाबरू नका, लोक तुम्हाला शूर म्हणतील. आणि कोण तुम्हाला असं म्हणेल की अग्नीमध्ये प्रवेश करा, तर अग्नीमध्ये प्रवेश करायला सुद्धा भेऊ नका. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात, वाघाला भेऊ नका, तलवारीला भेऊ नका, अग्नीला भेऊ नका, उंच पहाडावरून उडी टाकायला भेऊ नका, पण दारूला भ्या. कारण दारू ही गरिबीची, दारिद्र्याची, अनाचाराची जननी आहे. अनेक लोक दारूच्या व्यसनामुळे गरीब आहे. कोणालाही बाबासाहेबांनी गरीब ठेवलं नाही, पण काही लोक गरीब राहत आहे स्वतःच्या व्यसनामुळे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धाने सांगितलं आहे, दारूची नशा ही घातक आहे, लक्षात घ्या. म्हणून पहिली नशा कोणती? दारूची नशा भगवान बुद्धाने सांगितली, ती नशा तर कधीच करू नका. दुसऱ्या प्रकारची नशा सांगितली भगवान बुद्धाने. 5 प्रकारच्या नशा आहे, दारूची नशा आणि बिना दारूच्याही नशा 4 आहे. तर दुसरी कोणती? ती आहे धनसंपत्तीची ही नशा. धनसंपत्ती म्हणजे आपल्याकडे धनसंपत्ती जर गोळा झाली, आपण श्रीमंत झालो, आपल्याकडे धनसंपत्ती जर आली, तर अहंकार, गर्व करायचा नाही, अहंकाराला, गर्वाला थारा द्यायचा नाही. आपले जे गरीब नातेवाईक आहे, बाबासाहेब म्हणतात शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजासाठीही झाला पाहिजे. म्हणून तर बाबासाहेबांनी म्हटलं, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोका दिया, आग्र्याच्या भाषणामध्ये. म्हणजे ना, आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ आपल्या कुटुंबासाठीच नाही, परिवारासाठीच नाही, तर आपल्या समाजासाठी, दीनदलित लोकांसाठी सुद्धा झाला पाहिजे, हे भगवान बुद्धाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. तर आपली परिस्थिती बघा कशी होती. 56च्या आधी आपली परिस्थिती कशी होती? मातंग महाराजची परिस्थिती म्हणजे आपल्याला अन्नही मिळत नव्हतं, लक्षात घ्या. आज गाव कुसा बाहेरचा माणूस आज भीमनगरामध्ये आला, आज इमारतीमध्ये राहत आहे. झोपडीतला माणूस महालात यायला लागला. तर कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बदौलतीमध्ये, लक्षात घ्या. तर आपली घरं कशी होती आणि आपलं अन्न कोणतं होतं? जर एखादी गावातील पाटलाची म्हैस, पाटलाचा बैल किंवा पाटलाची गाय मरण पावली, तर ती गाय, बैल आपल्याला मेलेली ओढा लागत होती आणि त्याचं मांस खा लागत होतं. आणि त्या मेलेल्या गायीला, बैलाला एका बाजूनं आपण अस्पृश्य महार लोक ओढत होतो, ते सडलेलं मांस गायीचं, आणि एका बाजूनं कोले ओढत होते, आणि त्याच गायीला, त्याच बैलाला एका बाजूनं कुत्रे ओढत होते. म्हणजे जे कुत्र अन्न खात होते, कोले अन्न खात होते, ते अन्न आपण खात होतो. आज बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आज आपण चांगलं अन्न खात आहे. कुठल्याही 33 कोटी देवातल्याले एकाले आणि देवीला आपली दया आली नाही. आज बाबासाहेबांमुळे आपल्याला हे सुंदर अन्न आपण सेवन करत आहोत, सुखाचा घास आपण खात आहोत, है की नाही. आणि दुसरी धनसंपत्तीचे भगवान बुद्धाने, आपल्याला कपडे भेटत नव्हते. आपण पाहिलं असेल, बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर बनून आले, है की नाही, 32 डिग्र्या घेऊन आले बॅरिस्टर बनून, तर रमाईला स्वागतासाठी सुद्धा नवं लुगडं नव्हतं, लक्षात घ्या. तर रमाई शाहू महाराजांचा बक्षिसाचा फेटा गुंडाळून
बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जाते बघा. आणि म्हणजे आपण तर हे पाहिलं की बाबासाहेब 18-18 घंटे एकेका ब्रेडाच्या तुकड्यावर अभ्यास करायचे आणि रमाईला आणि तिच्या लेकरांना सुद्धा साधे अंगभर वस्त्र सुद्धा नव्हते. आज आपण घरातली चप्पल वेगळी, लग्नाची चप्पल वेगळी, आपल्या घरी कितीतरी अलमारी आणि कितीतरी कपडे आहे, भरपूर कपडे आहे, पण रमाईला किती म्हणजे आपण बघतो उदाहरण की आज आपल्याला अंगभर वस्त्र, आपली जी इज्जत राखल्या जात आहे, हे वस्त्र सुद्धा बाबासाहेबांमुळे. माझ्या अंगावर जे चिवर आलं ते कोणामुळे? बाबासाहेबांमुळेच. लक्षात घ्या, त्यांनीच बुद्ध धम्माचे बुद्ध लावला आपल्याला पहिल्यांदा, आहे की नाही. आणि म्हणून हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या पाचही गरजा बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झाल्या, ज्या मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यानं नाकारलेल्या होत्या. लक्षात घ्या. दुसरी संपत्तीची नशा करू नका, धन संपत्तीची नशा करू नका. तिसरी नशा ज्ञानाची नशा. ज्ञानाची नशा म्हणजे आपल्याकडे खूप डिग्री आहे, शिक्षण आहे, तर त्या ज्ञानाचाही गर्व करू नका. लक्षात घ्या, ज्ञानापेक्षाही शील महत्वाचा आहे, म्हणून ज्ञानाची नशा. तिसरी सांगितली भगवान बुद्धाने, ती म्हणजे सुंदरतेची नशा. सुंदरते म्हणजे माझ्यासारखा सुंदर कोणी नाही, माझ्यासारखी सुंदर कोणी नाही, मी दिसायला खूप छान आहो, मी दिसायला छान आहे, आणि मग दुसऱ्याला तू काळीचा आहे, डोंबडीचा आहे, भोकणीचा आहे, तर अशा पद्धतीनं कायेनं वाणीनं हिंसा होत असते. म्हणून आपण सुंदर आहे, तर काही काही लोक सुंदरतेची नशा करतात. लक्षात, सुंदरतेची नशा. आपण पाहिलं असेल की सुंदरतेची नशा करणारे अनेक लोक, म्हणजे आपण एखाद्या सिनेमामध्ये हिरो पहा, तुम्ही तरुणपणामधले हिरो पहा ना आताचे पहा, आहे की नाही. तर सुंदरतेचीही आपल्याकडे नशा असू नका देऊ. तर हे चौथ्या प्रकारची नशा करू नका म्हणते भगवान बुद्ध. आणि पाचव्या प्रकारची सांगितली बलाची, ताकदीची. मी त्याच्यापेक्षा बॉडीगार्ड आहे, माझ्याकडे जास्त ताकद आहे, मी म्हणजे बलाची नशा असते ना त्याच्यामध्ये, मी तिला पाहून घेईन, त्याला पाहून घेईन, तो काय करू शकते, ती काहीच करू शकत नाही, ते माझं काहीच करू शकत नाही, तो अशा पद्धतीचं काही काही लोक कमजोर लोकांना, दुर्बल लोकांना, अशक्त लोकांना, गरीब लोकांवर काही काही लोक पैशाच्या जोरामुळे, ताकदीच्या जोरामुळे आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांवर ते अन्याय अत्याचार करत असतात. तर आपण ह्या 5 प्रकारच्या नशेपासूनही दूर राहिलं पाहिजे. कोणते? दारूची नशा, ज्ञानाची नशा, धनसंपत्तीची नशा, बलाची नशा आणि आपल्या सौंदर्याची नशा. तर आपल्याकडे नशा ज्ञानाची असली पाहिजे, अभ्यासाची असली पाहिजे. हे भगवान बुद्धाने, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आज जे मी तुम्हाला या धम्मदेशनामधून जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या जीवनामध्ये कधीही धनसंपत्ती आपल्याकडे आल्याच्या नंतर श्रीमंती, म्हणजे असं म्हणतात ना काही लोक, गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका, असं म्हणतात का नाही लोक. तर अनेक लोक आपल्या जीवनामध्ये आपल्या गरिबीची आणि दारिद्र्याची आपण म्हणजे गरिबीचं आणि दारिद्र्याचं समर्थन बुद्धाने कधीच केलं नाही, पण सम्यक आजीविका आपण आपल्या जीवनामध्ये कमावली पाहिजे. केवळ धनसंपत्तीच नाही, तर आपल्या जीवनामध्ये कुशल कर्माचं संपादन केलं पाहिजे. म्हणूनच भगवान बुद्धाने सांगितलंय सब्ब पापस्स अकरणं. सब्ब पापस्स म्हणजे सर्व प्रकारची पाप कर्म न करणं, जी कायेनं होते, वाचा वाणीने होते आणि मनाने होत असते. काया वाचा मनानं म्हणजे सर्व प्रकारची पाप कर्म न करणं, म्हणजे सब्ब पापस्स अकर्ण. अकर्ण म्हणजे काय होते? न करण्याजोगे कर्म, जे कर्म केल्यामुळे आपल्याला दुःख, त्रास होते आणि आपल्यावर संकट उत्पन्न होतात, आणि जे कर्म केल्यामुळे दुसऱ्यालाही त्रास होतो, दुसऱ्यालाही दुःख होतं, असं कर्म करू नये. लक्षात घ्या. अकर्ण म्हणजे सब्ब पापस्स अकर्ण, सब्ब पापस्स अकर्ण, कुशलस्स उपसंपदा. कुशल म्हणजे काय? तर पुण्य कर्म, चांगले कर्म. कुशलस्स उपसंपदा म्हणजे कुशल पुण्य कर्माचे संपादन करणे. आणि कुशलस्स उपसंपदा सचित्त परियो. सचित्त, स्वचित्त नाही तो शब्द पालीमध्ये, सचित्त. सचित्त म्हणजे स्वतःच्या चित्ताची, चित्ताची म्हणजे स्वतःच्या चित्ताची म्हणजे स्वतःच्याच मनाची शुद्धी करणं, म्हणजे शुद्धी करणं. येतं बुद्धानं शासनं. येतं म्हणजे काय? हेच. बुद्धानं म्हणजे बुद्धाचे, आणि शासन म्हणजे शिकवण सांगणे.
धम्मानुशासन किंवा बुद्धानुशासन. येतं बुद्धानं शासनं म्हणजे हेच बुद्धाची शिकवण आहे, हेच बुद्धाचं सांगणं आहे. लक्षात घ्या. म्हणून स्वतःच्या चित्ताचं म्हणजे भगवान बुद्धाने तेच सांगितलंय, स्वतःच्या मनातला मळ दूर करणं. मळ ज्याप्रमाणे कपड्यातला मळ दूर करतो, आपण भांड्याचा मळ दूर करतो, घरातील मळ म्हणजे दूर करत असतो, तर अशाच पद्धतीनं आपल्या मनातील मळ सुद्धा दूर केला पाहिजे. आपले खरे शत्रू बाहेर नाही, खरे शत्रू आपल्या आतमध्येच लपलेले आहे. काम, क्रोध, लोभ, वासना, मोह, बदल्याची भावना हे सर्व शत्रू आहे आणि शत्रूवरच विजय प्राप्त करणं हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही माग सोडूनच जावं लागत असते. आपल्या सोबत येत असते केवळ कुशल पुण्य कर्मामुळेच आपले लोक आठवण करत असतात. तर याच परिवारामध्ये आज संगपालजी मेश्राम, आयुष्यमती प्रियंकाताई मेश्राम या परिवारामध्ये या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या यवतमाळमध्ये या ठिकाणी मला या परिवाराने आमंत्रित केलं. तुम्ही माझी छोटीशी धम्मदेसना ग्रहण केली. या ठिकाणी सर्वांच्या प्रति मी साधुवाद, मंगल कामना आणि मंगल मैत्रीची भावना करतो. सर्वांना आशीर्वचन देतो. बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाच्या प्रभावाने तुमचे, तुमच्या परिवारांचे, सर्व ज्ञातिगणांचे, सर्व मनुष्य मात्रांचे, सर्व प्राणी मात्रांचे, जीव सत्वांचे मंगल, जय मंगल हो, खूप कल्याण हो. बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाच्या प्रभावाने बलाने तुमचं खूप मंगल हो आणि दुःख मुक्तीचा, निब्बाणाचा, या परम सुखाचा मार्ग तुम्हाला सापडो. बुद्ध, धम्म, संघाच्या या त्रिरत्नांच्या प्रभावाने तुमचं खूप मंगल हो अशी कामना करतो. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. ठीक आहे.